तुम्ही ऍडमिट झालात, उपचाराचा दुसरा दिवस आहे, प्रकृती कशी आहे, एकंदरीत आतापर्यंत आलेल्या प्रतिक्रियांबद्दल काय भूमिका आहे? काहीच नाही, चालायला त्रास होतोय, तब्येत खराब आहे, ते काय नाकारून नाही चालणार. कारण डॉक्टरांनी काल सांगितलं, आधी नव्हतं मला माहिती की 57 शुगर झाली, अनेक बरेचसे, त्यामुळे त्रास आहे, 100% त्रास आहे, होईल कमी. समाजाची आशीर्वाद माग आहे, समाजाची शक्ती बळ माग आहे, व्यवस्थित होईल. आणि 27 तारखेला मी माझ्या मूळ गावी दर्शनासाठी जाणार आहे. मग पुन्हा वापस यायची वेळ आली तरी येईल, परंतु मी माथुरीला शिरूर तालुक्यात गाव येतं मूळगाव, तिथं राज्यात जिकडं आमचे गावकरी गेलेले आहेत पूर्वीचे, त्या दिवशी ते दर्शनाला येत असते. त्यामुळं मी त्या यात्रेच्या दर्शनाला गावातल्या 27 तारखेला जाणार आहे, परवा. सहकुटुंब? हो, जावंच लागतं, थोडं ती पूर्वीपासूनच परंपरा आहे. दुसरं, फडणवीस काल म्हणाले की जरंगेंना जेलमध्ये टाकण्याचा किंवा इतर काही कुठलाही आमचा डाव नाही, ती नोटीस जी आली ती रेग्युलर प्रोसेसचा भाग आहे, असं त्यांनी उत्तर दिलं. नाही, फडणवीस दादांना हे माहीत नाही, फडणवीस साहेबांना, की इथून मागं 13-14 वर्षात काहीच नाही झालं, मग अचानक कसं, आणि मीच का किती गुन्हे आहेत असे राज्यात, फसवणुकीचे तर लाखात आहेत. मीच का फडणवीस साहेब? कारण दोनही खाते तुमच्याकडेच आहेत. मीच का? गोरगरिबांच्या लेकरांसाठी लढतोय म्हणून घेरलं, गोरगरिबांच्या लेकराच्या डोळ्यात अश्रू येत ते पुसलंय म्हणून घेरलंय मी आत्ताच का? बरं, मला कसली आधी नोटीस नव्हत्या. मीडियाच्या बांधवाला खरं सांगतो, मी कायद्याचा पहिल्यापासून सन्मान करणारं पोरग आहे. मी मुजोर नाही आहे. ते त्यावेळेस नसून नोटीस मान्य न्यायालयाने सांगितलं, मान्य न्यायालयाचा मी अवमान कधीच होऊन दिला नाही. नीट तिथं गुपचूप गेलो होतो आम्ही, पब्लिक जमन म्हणून पुण्यात, आम्ही जामीन घेऊन आलो. आता नोटीस नाही, काय नाही, आणि डायरेक्टच. बरं, डायरेक्ट का लगेच वॉरंट काढलं? बरं, काढीनात का, ते आता हरकत नाही, माझा काही संबंध नाही ना, ते व्यवहाराशी काही संबंध नाही. का घडून आणतात मग हे? कशामुळं? मला बदनाम करायसाठी. आणि मी काय बदनाम होईन बरं त्याच्यात? छत्रपतींचा इतिहास दाखवला, शान आहे उलट माझी. त्याच्यात काय? शंभूराजांचे असेच हाल झाले, पण त्यांनी धर्म सोडला नाही. मी त्या शंभूराजांचं महानाट्य दाखवलेलं, किंवा माझ्या 2-3 बांधव त्याच्यात होते, यांनी समेराम्याने झालेला विषय येतो. आणि त्यावेळेस काय पोरंच होतो सगळे, लय पण नव्हतं, केलं, दाखवलं. पण हे जाणून बुजून फडणवीस साहेबांना शोभत नाही. मी गोरगरिबांचं काम करतोय, मला करू दिलं पाहिजे. उघडं पाडायचं काम करू नये, अभियान राबवू नये, बदनाम करण्याचं. माझेच लोक फोडून त्यांनाच पत्रकार परिषदा घ्यायला लावून. हे बघा, तुम्ही जेवढं गोडी गुलाबीनं हाताळताना तेवढं तुमच्यासाठी चांगलं राहील, मी एवढंच सांगतो. मूळ प्रकरण काय होतं जे तुमच्यावर केस आहे, तुम्हाला वॉरंट येतं, तुम्ही नाटक दाखवलं होतं म्हणतात, तर त्याचे किती पैसे राहिले होते? मग तुम्ही शेत विकून त्यातले काही पैसे दिले, मग तुम्ही पैसे दिले तर केस कशी काय शिल्लक राहिली, काय भानगड आहे? काय नाही, मी कालच सांगितलं ते, आता सविस्तर सगळं, त्यामुळं त्याच्यावर आता डबल बोलणं योग्य नाही. कालच सांगितलं मी की राजांचा इतिहास दाखवला, त्याच्यात तोटा आलेला तोटा ठिकाणी वाटून घेतला, आपण आपल्या माणसाला देऊन टाकला. मी तुमचे दिले, दुसरे महाराज म्हणून त्यांनी यांचे दिले, ज्याचे राहिले त्यांनी त्यांना चेक दिले, मी त्यांचे देतो म्हणे. हे प्रकारे आपण नाकारत नाहीत ना, खोटं नाही ना बोलत आपण. मग आता त्याने दिले का नाही दिले हा सुद्धा भाग आहे. त्यांनी जर दिले असले तर मला काय माहीत नाही त्यातलं, म्हणून मी माझं सरळ असतं बघा. आणि आत्ताच का, म्हणजे इथून मागं 13-14 वर्षात काहीच नाही, आणि आत्ताच कसं काय आलं नुसतं? या प्रकरणी जे याचिकाकर्ते नाटकवाले निर्माते किंवा ते हयातीत नाही, तर मग याचिकाकर्ता आहे का नाही आहे त्या तुमच्या केसला? ते नाही मला माहीत. मग ते आपल्याला, कारण आपला सरळ स्वभाव आहे. आपण काम केलं, आपण त्यावेळेस होतं ते आम्ही देत राहिलो इमानदारीनं. एका माणसाचे वाटून घेतले होते, ते काय माणसं घेत ना आमच्याकडे, असं थोडंच देऊन टाकले इमानदारीनं. आता त्या दुसऱ्या बांधवांनी दिलेत का नाही तर ते माहीत नाही मला त्याबद्दल. आणि तुम्ही आत्ता म्हणलं ते हयात, तर ते तर माहीतच नाही. कारण आपलं कसं काम आहे, मी माझ्या कामात असतो. मग मोर्चे, रास्ता रोको, कंटिन्यू 24 घंटे मी कामात आहे, तेव्हापासूनच नाही, जसं मला कळायला लागलं तेव्हापासून. बरं, यावेळेसचं आंदोलन म्हणजे याच्या आधीची जी 4 उपोषण आरक्षणासाठी झाली होती, त्यावेळेस सरकारकडून काहीतरी ठोस आश्वासन मिळालं, त्यानंतर तुम्ही उपोषण मागे घेतलं.
आता यावेळेस सरकारकडनं काही वरवर तर निरोप आलेला नाही, मग काय कुठली मुक्त निरोप आला आहे की तुम्हीच ठरवलंय आता सरकारकडे लक्ष द्यायचं नाही, वेगळा मार्ग स्वीकारायचा? तुम्ही म्हणतात तेच खरं, ते स्वीकारलं. तिथं लावली सलाईन, कुठं पडून राहता तिथं दिवस व्हायला घालता. आम्ही काल आलो, मग आपलं बरंच काम झालं. हां, मी आणखीन उद्या काम करणार. माझं काम तरी होईल ना. इकडं सुरू उगं पडून राहा, तिथं सलाईन लावून काही होत नाही. मग ते काय अर्थ आहे त्यात? काय असतं मग ते त्यात एक भाकरीची ताकद असल्यासारखंच असतं ते काय त्यांनी कावर लावलं काहीच होणार नाही. हां, मी माझा एवढाच हट्ट होता समाजाला की मला सलाईन काढा, आग्रह धरू नका, मी उपोषण करतो. कसं काय सरकार येत नाही ठेप्याला बघतो, ते ऐकायला तयार नाही. ते म्हणते ते 4 महिने लागून 6 महिने लागू, आम्हाला नाही माहिती तिकडे ते आरक्षण जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल, तुम्ही आम्हाला पाहिजे. तर समाज एकत्र राहतोय, समाजाला धीर येतो, सैराभैरा होतो समाज रडतो, मग घरी लय हाल होते. तुम्ही राहा फक्त धडधाकट, सगळं करतो आम्ही, असं समाजाचं म्हणणं होतं. मग आता विश्वास नाही सरकारवर बिलकुलच? नाही, ते शब्द तर मी आंदोलक म्हणून नाहीच वापरणार. सरकार असो नाही ते विरोधी असो नाही ते कुणी असो, एक आंदोलक आहे, आशावादी असला पाहिजे, देतील. नाही दिले तर आम्ही आमचं काम सुरू आहे. तुम्ही स्वतःहून नवी डेडलाईन त्यांना दिलेली आहे? आणि त्यांनीच मागितलेली. आपल्याच मीडियाच्या माध्यमातून ते म्हणले होते अगोदरच्या दिवशी की आम्ही शंभूराजे साहेब म्हणले होते की आम्ही त्यांना 2 महिन्याचा वेळ मागितला होता, बाबा आम्हाला पुरी प्रक्रिया करायला आणि त्यांना टिकणारं आरक्षण द्यायला, ही शब्द आहे त्यांचा. मग तो तिन्ही गॅजेट लावायचा असेल, केशियतचा विषय असेल, मराठा आणि कुणबी एक हा विषय असेल, सगळ्या सोयऱ्यांचा विषय असेल, हे मार्ग काढायला आम्हाला 2 महिने लागते. जाऊ दे, काय त्याला 13 ऑगस्ट आहेच त्यांची. तोपर्यंत वाट बघणार की कामाला लागणार? नाही, कामाला मी रतीत लागलो म्हणलं बघ. मी तुमचं इतकं खरं कोणालाच नाही बोलत बा. आपण रती परत निवडीले बी, पण आता नको ना आता सांगायला, मला थोडं राहून द्या भाऊ. काय निवडले जाते? अरे आहे का, परत गुंबळाच होतं. मग मायाने रात पोटात भासकून सांगून आणि ते मग ते लगेच वर म्हणजे अरे पोट्याची बेस्ट काम चालली दिसतं. उमेदवार शॉर्टलिस्ट केलेत का? हा, नाही ते तर आहेच ना. मग मागच म्हणलो ना मी, ते तर काम निवडणुकीचं. नाही काहीच नाही. शून्याचा अर्धा शून्याच्या खाली. त्यांच्या विरोधात बोलायला त्यांनी वेगवेगळे प्रवक्ते वेगवेगळ्या टायमिंगला नेमलेले. कळलं मला. असं होतं, चांगलं झालं. बारस्कर जे आहे काल परत तुमच्यावरती आरोप करत होते. जाऊ दे, मी म्हणलं ना ओबीसी नेते आणि बाकीचे मी विरोधक मानलेले नाहीत. मी पहिल्यापासून म्हणतो, करते करविते कोण आहेत आम्हाला माहिती आहे. कोण शिंदे साहेबाचा कोणचा प्रवक्ता ते घडून आणतोय हे आम्हाला माहिती आहे. कोण मंत्री आहे, पालकमंत्री आहे, हेही माहिती आहे. त्याच्यात पवार साहेबाचा बी कोणाच्या हाती आहेत हे घडून आणते. हे माझे लोक फोडायचे, त्यांना प्रेस घ्यायला लावायच्या पुण्यात मुंबईत, काहीतरी आमचे पोरं फोडायचे. मी एकूण बोलतोय सगळं. नगरचा कोण मंत्री आहे सगळं माहिती आहे मला. फक्त जवळ सण होतं तवर होणार नावं काढणार बाहेर. पण शेवटचं खरं सांगतो, मी यांना कोणालाच विरोधक मानले नाही. नसता मला सांगा, मी विरोधक मानला किती तुटून पडलो असतो काय भ्यासामध्ये? का मी काय मिंदा भिंदा आहे काय? विरोधक मानलेलं नाही, करते करवी ते वेगळे आणि उगाच दुसऱ्याला झोडपून पाय झोडपून काय म्हणतात ना बोलायचं, तोंडाची वाप जिरायची. काय अर्थ आहे त्याला? यांना बोलून तोंडाची वाप जिरून उपयोग नाही. फक्त समोरच्यानी हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे ओबीसीच्या सुद्धा छगन भुजबळ सोडता बाकीच्यांनी आम्ही तुम्हाला बोलत नाही त्याचा अर्थ आम्ही तुमचा सन्मान करतोय. आणि धनगर बांधवांनाही सांगत नाही, माझं 12 बोलूदारांनाही सांग नाही की बाबा आम्ही जर तुम्हाला बोलत नसले तर याचे गैरअर्थ काढू नका. बार जर एखाद्यानी किंवा मी एखाद्या धनगर बांधवांच्या किंवा मराठ्यांच्या एखाद्या पोराने किंवा इतर कोणची जात धरा सारखं धनगर बांधवाच्या घरासमोर जर चक्रा मारल्या, राग येणार नाही? तुमच्या दारात जर आम्ही सारख्या चक्रा मारल्या, तुम्हाला कोणाला राग नाही? कायला चक्रा मारतो रे? हे जाणून बुजून चाललेलं हे थांबवा. एवढंच माझं फडणवीस साहेबाला आणि त्याला सांगून उपयोगच नाही. त्या गेंड्याला ह्या यावल्याच्या कोण निवडून आणायचं आणि कोण पाडायचं याचा तुम्ही भूमिका घेतलेला आहे का? हिंमत असेल तर राजकारणात असं ओपन चॅनल प्रसाद गाडे मी म्हणलं ना त्याला काहीच कळत नाही. ते कसं आहे ते बघ, मी म्हणलं तुम्हाला, मी आता सध्या मला ऐकून द्या 7-8 दिवस बरंच साशितो मी त्यांचं. आता ते आता यांनी सांगितलं फडणवीस साहेबांनी म्हणलं, फडणवीस साहेबासमोर ते बोलतात म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? फडणवीस साहेब त्यांना गप नाही करत, त्यांनी त्याला बळ दिलेले. आता हे कसे आहे ते हे कुंकडून तरी आमदार झाले ते नाही का, मागच्या दारातून मागून केलेले त्यांना, म्हणजे मागून दार गेले मागून मागच्या दारातून गेलेले. त्यामुळे हे काय मागच्या दारातल्याला मागून केलेल्या आमदाराचं काही खरं नसतं. दुसऱ्याचं मतदान घेऊ हे बोलायलाच असतात नुसते.
मागच्या दारातून केलेले आमदार आहेत हे. त्यांचं काय असतंय आणि जेवढे तेवढे मलाच बोलत येते. मग मराठ्याला कळतं ह्यो मराठ्याचा आमदार असून मागून जाऊ दारातून जाऊ नाही तर पुढच्या दारातून जाऊ ह्यो जरांगे पाटलाच कसं का बोलतो. कोणचा आमदार बोलू द्या, ओबीसीचा कोणचा नेता बोलू द्या, मराठ्यात बरोबर बातमी गेली हे जाणून बुजून जरांगे पाटलाच मागं लागले आणि जरांगे पाटील आपल्या लेकरासाठी करतो. त्याच्यामुळे मराठी खवळून उठले. बघा आता तुम्ही 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट मुसळधार पाऊस असू द्या, मुसळधार मराठे माता मावल्यासह तुम्हाला रस्त्यावर दिसतील ताकत्यानं. ते बी कट्टर मराठी असे ताकदीनं पेटून उठले जातात. जातवान मराठी ते असे ताकदीनं पेटून उठलेत ना ह्यावेळेस. तुम्ही बघा आता हे जितकं करतील ना तितकं उसळत आहे वातावरण. जितकं करतील तेवढ्या ताकदीनं मराठी उसळले. 7 ऑगस्टचे 13 ऑगस्ट तुम्ही नुसतं बघा आता सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, नगर आणि नाशिक तुम्ही बघा असा दणका. तुम्हाला ती पत्रकार बांधवांना त्याच्यातूनच कळून येतं की सरकार रोष अंगावर ओढून घ्यायला लागले, मराठ्यांची नाराजी ओढून घ्यायला लागले आणि फडणवीस साहेब यांना ब्रेक लाविनात. ते बी हुशारी माणूस, मला चांगला माहिती आहे. ते बघन तर बघन आणि ते डोंगाडोरला आणि चावीच काढून घेईन कुलपाची त्यांची हिंड तिकडं. अहो बघा तुम्ही मनोज जरांगे बोललेलं जर नाही खोटं झालं तिथून पुढं खरंच म्हणा. ते बघन तर बघा ते म्हणून जर भाजप दिदार व्हायला लागला, महादिदार व्हायला लागला, तुम्हाला गप बसा म्हणतो. एका दिवशी ते गप बसा बी म्हणत असते बरं का, पण यांची लय मोठी वाटतं शेपटाची, दमच खात नाही. या दिवशी ते म्हणते चल निकाल बाग पिशी फिशी भरके जाय बाजारला निक. पाटील सत्ताधारी तर पक्ष म्हणजे आरक्षणाविषयी बोलत असतात, विरोधी पक्ष नेते का बोलत नाही? मतदान खावं वाटतं, गोड गोड लागतं गोड. काल्याच्या कीर्तनात येऊन फुकट प्रसाद खाल्ल्यासारखा खेळ आहे. गोड लागतं खायला. दोन्ही तसले जरा हे गप्पा ठोकी देऊ. आम्हाला त्यांच्या शेजारी जाय ते बोलायला जवळ सोपं जातं. ती पलीकडून टेबलवर आम्ही बघतो ना त्यांची पहिलीची शाळा भरली जसं काय. एवढं मोठं सभागृह सर्वोच्च त्यात जसं काय हे भरलं. कुणी उठतो कोणकडे जातो, कुणी येतं बाहेर येतो, त्याच्या मनाने येतं बसतो. जेव्हा बॉम्बला तेव्हा बोंबलतो, कातो कातो आरडतं, परत जातं पुस्तकं तिथं ठेवून. ती पहिली शाळा आटल्यासारखी. मालक नाही पण आम्हाला जाऊन जरा त्या टॅबला गोरगरीबाला मुस्लिम मग पाठवायला लागलो ना. नाही त्या पहिल्यापासून त्याला आवड लागते. आणि असा माणूस कधीच काय म्हणते ना त्याला स्वार्थी असू नये. समाजाच्या लाटेवर स्वार होऊन स्वतःच्या घराची तुंबडी भरायची, स्वतःचं कुटुंब फक्त मोठं करायचं, समाज वाऱ्यावर सोडायचं आणि वाटोळं करायचं समाजाचं. त्या अवलादीत मी बसत नाही. गोरगरिबाला पाठवतो. मराठा, मुस्लिम, धनगर बघा कवाच कोणी पाठवले नसते. ह्या जाती मी याबारी पाठवतो. लिंगायत बरेच आता तुम्ही नुसतं लफडं बघायचं. बंजारा बांधवाचा वेगळा प्रवर्ग करायचा आहे. ते लिंगायत येत, रजपूत येत, काही काडी येत. मी बरोबर आता काय असा लावतो ना मग बघा कशी मजा येते. जेवढ्या पोटतिडकीने प्रकर्षाने तुम्ही हा मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडू शकता तेवढं ते मांडू शकतात. कम नाही मांडायचे तेव्हा माघारीची येईन काही इकडं आम्ही निवडून दिले तर तिथंच बस म्हणायचं मांडी घालून उठणूक चाल. गोरगरिबाचे प्रश्न सोड. गोरगरिबाला तेच सांगितलं मी, तुम्हाला दगड बी दिला तर निवडून द्या. पुढं कसे काम करीत नाही त्या 5 वर्षची जबाबदारी माहिती. तुम्ही म्हणूच नका त्याचं महापटत नसलं पटत तरी मतदान करा. उमेदवार तुम्ही देणारे सुशिक्षित असणारे त्या शेतामध्ये काम करणारे, शेतातला सुद्धा सुशिक्षित पेक्षा भारी आहे. याचा अर्थ सुशिक्षित द्यायचा नाही असं नाही. जाऊ द्या ना, वारकरी जाऊ द्या, एक दलितांचा जाऊ द्या, एक मुस्लिमांचा जाऊ द्या, त्यांचा एखादा वारकरी जाऊ द्या मुस्लिमांचा. असे जाऊ द्या ना चांगले. उद्योगी जाऊ द्या, डॉक्टर लॉबीचे जाऊ द्या, उद्योग लॉबीचे जाऊ द्या, शेतकऱ्यांचे जाऊ द्या, ज्याला पोटतिडके धनगर बांधवाचे आरक्षण मानणारे ते जाऊ द्या, लिंगायत समाजाचे जाऊ द्या, धर्मगुरू जाऊ द्या, जाऊ द्या ना. काही काही समाजाचे त्यांची आस्था असणारे जाऊ द्या. रजपूत समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे त्यांना जाऊ द्या. जाऊ द्या. पोटतिडके असणारे सगळ्या क्षेत्रातले जाऊ द्या ना. शिक्षकाचा एखादा जाऊ द्या, डॉक्टरांचा एखादा जाऊ द्या, वकिलांचा एखादा जाऊ द्या. त्यांना ते काही आरक्षणाचे जाते नाही. हे असे निवार खमके पाठी तुम्ही मजा बघा 29 ऑगस्टला. चलो बॉस, धन्यवाद. तुम्ही जे सांगितलं की आता आरक्षण ओबीसीला घेणार, मात्र या ओबीसीला आरक्षण भेटवण्यासाठी पक्ष आंबेडकरांनी आरक्षण यात्रा काढली होती. चांगली गोष्ट आहे ना. आता अधिकार समाज असन, दलित समाज असन, मुस्लिम समाज असन, बाराबोलीचा समाज मानतो, बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग करायचा आहे आणि ह्या कायकाडी समाजाचा आहे, रजपूत समाजाचा आहे, यांच्यावर अन्याय होतो. काही आदिवासींना सुद्धा अर्ध्या आदिवासींना आरक्षण आहे, अर्ध्या नाही. मग ह्या वंचित गरजवंताच्या बाजूने उभा राहणं अपेक्षित आहे, पण शेवटी निर्णय त्यांचा. चला, धन्यवाद.